मोठी राजकीय बातमी. महाराष्ट्रात पुन्हा राजकीय मोठा भूकंप होणार आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार. भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या गाठीभेटी सुरू असल्याची सूत्रांची माहिती मिळते. महाराष्ट्राच्या राजकारणात आता नव्या राजकीय भूकंपाच्या चर्चांना उधाण आलंय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एनडीए सोबत जाण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू झाली. या बातम्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्यावर या संपूर्ण प्रक्रियेची मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती लोकशाहीच्या सूत्रांची ही माहिती आहे. याबाबत झालेल्या बैठकांमध्ये दोन्ही बाजूंकडून प्राथमिक चाचपणी करण्यात आल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण जबाबदारी आता खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे दिली जाणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळात त्यांचा वाटा देणे यावर आता चर्चा सुरू आहे. शरद पवार गटातील काही नेते या बदलाला तयार नाहीत. त्यामुळे ही चर्चा पुढे सरकली नसती तरी येत्या काही दिवसात शरद पवार यांच्याकडूनच एनडीए सोबत जाण्याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता, राजकीय मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण शरद पवार यांची राष्ट्रवादी आता एनडीए सोबत जाणार अशी चर्चा आहे, अशी माहिती आता विश्वसनीय सूत्रांकडून मिळते. या प्रकारच्या बैठका सुरू झाल्यात, गाठीभेटी सुद्धा सुरू आहेत, अशा प्रकारची माहिती मिळेल. याबाबत झालेल्या बैठकींमध्ये दोन्ही बाजूंकडून प्राथमिक चाचपणी सुद्धा झालेली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण जबाबदारी आता खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे दिली जाणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय आणि राज्यात सुद्धा मंत्रिमंडळामध्ये त्यांचा वाटा देणे या संदर्भात सुद्धा खलबत झाले, चर्चा सुरू झाली आहे. तर महत्वाची घडामोड, महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय मोठा भूकंप होणार आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार. भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या गाठीभेटी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आता नव्या राजकीय भूकंपाच्या चर्चांना उधाण आलंय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एनडीए सोबत जाण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू झाल्याची माहिती मिळते. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेत. मीनाक्षी, महाराष्ट्राच्या राजकारणात आता नव्या राजकीय भूकंपाच्या चर्चांना उधाण आलंय. कारण शरद पवार यांची राष्ट्रवादी आता हा जो पक्ष आहे तो एनडीए सोबत जाण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू झाली आहे. याबाबतची काय सविस्तर माहिती आपल्याकडे? निश्चितच कारण आपण काही महिन्यांपूर्वीच पाहत होतं की एनडीए सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष मर्ज होणार असल्याची माहिती होती. खऱ्या अर्थानं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं की आपला वेगळा पक्ष. मी काही क्षणासाठी तुला थांबवते. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे जोडलेत. अतुलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आता एक महत्वपूर्ण अशी माहिती आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार अशी चर्चा आहे. कारण शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार आणि केंद्रात आणि राज्यात मंत्रिपद सुद्धा मिळवून घेणार अशी चर्चा आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया यावरती, आपली काय शक्यता आहे? नाही, भाजपची प्राथमिकता हीच आहे की कशा पद्धतीनं ऑपोजिशन सर्व जे आहे ते संपवता येईल. आता यांच्यात चर्चा सुरू आहे नाही सुरू आहे त्याची आम्हाला काही कल्पना नाही आहे. आता राष्ट्रवादी जाणो आणि बीजेपी जाणो, पण या महाराष्ट्रामध्ये शेतकरी अडचणीमध्ये आहे, अतिवृष्टी झालेली आहे, लोक दबून मरत आहेत, झाडा पडून मरत आहेत. ही काही प्रायोरिटी थोडी आहे या सरकारची. या सरकारची प्रायोरिटी आहे अपोजिशन संपवणे, लोकशाही संपवणे, हुकुमशाही आणणे. ही या सरकारची प्रायोरिटी आहे आणि ती सातत्यानं समोर येते आहे. त्यामुळे तर आपण अनेक वेळा समस्यांवरती चर्चा करतो. मात्र शरद पवार असा निर्णय घेऊ शकतात का? आपली काय शक्यता आहे? नाही, मला शरद पवार साहेबांच्या बाबतीमध्ये एक स्पष्टपणे वाटतं की शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन ते संपूर्ण आयुष्य त्यांनी राजकारण समाजकारण केलेलं आहे. त्यांचं योगदान देशाच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठं आहे. अशा पद्धतीचा निर्णय घेतील आतापर्यंतची वाटचाल त्यांची बघता असं मला तरी वाटत नाही. बरं, आणि विशेषतः खरं तर आपण पाहतोय की त्या संदर्भातल्या बैठका सुद्धा झाल्यात अशी माहिती मिळत आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रात एक आणि राज्यात मंत्रिमंडळाचा वाटा दिली जाण्याची शक्यता आहे, त्या प्रकारची चर्चा आहे. असं जर झालं तर शरद पवार असा प्रकारचा निर्णय घेऊ शकतील का मंत्रिपदासाठी? नाही, आता मी काही एवढा मोठा नाही, मी अतिशय लहान कार्यकर्ता आहे. पवार साहेबांचं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे राजकारणातलं, त्याच्यावर मी काही भाष्य करू शकणार नाही. या संदर्भामध्ये काय त्यांच्या चर्चा चालू आहे, काय वाटाघाटी चालू आहे, या संदर्भामध्ये शरद पवार साहेबांचे पक्षाचे नेतेच आपल्याला काहीतरी कन्फर्मेशन देऊ शकतील. त्या संदर्भात मी काय बोलू शकेल आणि शरद पवार साहेबांवर मी काही टिप्पणी करावी एवढा मोठा मी नाही, मी फार छोटा कार्यकर्ता आहे. नाही, अगदी अतुलजी, मात्र राष्ट्रवादी पक्षामध्ये जी अंतर्गत धुसफूस मागच्या अनेक दिवसांपासून होती, 2 गट होते, विलिनीकरणाचा मुद्दा होता, अशी काही चर्चा आपल्या कानावरती आली होती का? राष्ट्रवादीमध्ये अशी काही धुसफूस सुरू होती का? एक गट एनडीए सोबत जाण्याची शक्यता होती, याबाबतची आपल्यापर्यंत काही माहिती होती का? नाही, होऊ शकते की एखाद्या वेळेस खासदारांना भीती वाटत असेल की आपल्या घरात ईडी टाकतील, इन्कम टॅक्सला आणतील, सीबीआयची एन्क्वायरी लावतील, त्रास देतील, मुलाबाळांना त्रास देतील,
नाही आले तुमचं राजकारण संपवू, अशा पद्धतीने धमक्या वगैरे असं नक्कीच होऊ शकतं, कारण बीजेपीची ही प्रवृत्ती झालेली आहे. पण आता त्या चर्चा त्या काही आहे का असं जाणवत नव्हतं. ओमराजेंच्या संदर्भामध्ये तसं अजिबात जाणवत नव्हतं. सर्वात मोठे विरोधक कोणी असेल बीजेपीचे तर ओमराजे वाटत होते, पण ओमराजे पण गेले. पण मला पवार साहेबांच्या बाबतीमध्ये असं वाटत नाही. नक्कीच. अतुलजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. तर शरद पवारांची राष्ट्रवादी आता एनडीए सोबत जाण्यासंदर्भात बैठका सुरू आहेत. भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत अशी माहिती मिळते. महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय मोठा भूकंप होणार आहे, कारण शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार. शरद पवार गटातील काही नेते या बदलाला तयार नाहीत अशी सुद्धा माहिती मिळाली होती. यापूर्वी सुद्धा बऱ्याच घडामोडी या घडलेल्या होत्या. आता मात्र या संदर्भात बैठका सुरू आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून आपण ऐकतोय राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरू आहे आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणात आता नव्या राजकीय भूकंपाच्या चर्चांना उधाण आलंय. मी पुन्हा एकदा आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रेकडे जाणार आहे. मीनाक्षी, आपण पाहतोय एक महत्वाची घडामोड आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आता नव्या राजकीय भूकंपाच्या चर्चांना उधाण आलंय, कारण शरद पवार यांची राष्ट्रवादी आता एनडीए सोबत जाण्यासंदर्भात चर्चा सुरू आहेत. बैठकांचा धडाका सुद्धा झालाय अशी सुद्धा माहिती मिळत आहे. काय सविस्तर माहिती याबाबतची? निश्चितच मधल्या काळामध्ये आपण पाहिलं होतं की राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते आहेत आणि ज्या पद्धतीत भाजपचे जे प्रमुख नेते आहेत यांच्या काही गाठीभेटी झालेल्या आहेत. तसं 2 दिवसांपूर्वीच आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत जयंत पाटील यांची. मीनाक्षी, मी तुला पुन्हा एकदा काही क्षणासाठी थांबवतोय. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण जोडले. सूरजजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय मोठा भूकंप होणार अशी चर्चा आहे, कारण शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून आम्हाला मिळाली. याबाबतची आपली काय शक्यता आहे? याबाबत आपल्याला काय माहिती आहे? याबाबत मला वाटतंय की अजून कुठलीही महायुतीमध्ये अशा पद्धतीची चर्चा नाही. ही काही चर्चा आहे त्या माध्यमातली चर्चा आहे. आम्ही ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी सोबत यायचा निर्णय घेतला होता त्यावेळेस तिथं जी लोक राहिलेली ती फक्त त्यांना भारतीय जनता पार्टीची विचारधारा आवडत नव्हती म्हणून ते थांबलेली लोक आहेत. मला असं कदापि वाटत नाही की ते लोक एनडीए सोबत येण्यासाठी. त्यामधले काही लोक असतील की नक्कीच एनडीए सोबत यायची इच्छा व्यक्त केली असेल, परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल परवा जाहीर केलेले की एनडीए मध्ये आपल्याला थांबवतोय. मात्र विचारधारेचा मुद्दा आपण उपस्थित केलात. आपली जी राष्ट्रवादी आहे जे महायुतीमध्ये आहे एनडीए सोबत असून सुद्धा आपली विचारधारा जी पूर्वी होती तीच आहे आणि तरी सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर आपण महायुतीमध्ये सहभागी झालात. मग तसा काही निर्णय आता शरद पवार यांची राष्ट्रवादी घेऊ शकेल का विकासासाठी? नाही, आम्ही याच्या आधी सांगितलं होतं अजितदादांनी जो निर्णय घेतला होता तो महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर काम करणार हे सांगितलं होतं. परंतु मला वाटतंय की तिकडच्या लोकांमध्ये अजून काही लोकांचं मत असं आहे की आपण भारतीय जनता पार्टी सोबत जाऊ नये. त्यांच्यामध्ये 2 मतांतर असणारी लोक आहेत. मला वाटतं की जोपर्यंत त्यांच्यातला अंतर्गत वाद भेटत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की ते एनडीए सोबत येतील. बरोबर आहे. मात्र विलिनीकरणाची सुद्धा ज्या वेळी चर्चा व्हायची आणि त्यावेळी सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षातला एक गट हा विरोधात होता अशी माहिती होती. त्या संदर्भात काही चर्चा झाली का? कारण दुसरा गट एनडीए सोबत जाण्यासाठी आग्रही असल्याची माहिती मिळाली आहे. विलिनीकरणाच्या बाबतीत अद्याप कुठलीही चर्चा नाही, परंतु आमच्याकडे कसला प्रस्ताव आलेला नाही. या वरिष्ठ पातळीवरच्या चर्चा आहेत. जर तशा पद्धतीचं काही झालं तर नक्कीच आम्ही आपल्याला कळवू, परंतु सध्या तरी कुठलीही चर्चा नाहीये. नक्कीच. सूरजजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. पुन्हा एकदा आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रेकडे जाणार आहे. मीनाक्षी, आपण पाहतोय शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्यासंदर्भात घडामोडी आता वेगवान पाहायला मिळत आहेत. तशा बैठका सुद्धा झालेल्या आहेत. काय सविस्तर माहिती आहे याबाबतच्या घडामोडींची? निश्चितच आपण पाहतोय की मागच्या 4-5 दिवसापासून ह्या सगळ्या चर्चांना जोर धरलेला आहे. कारण एकीकडे आपण पाहतोय की सध्या जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, त्यांची आणि भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत विनोद तावडे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाल्याची चर्चा होती. आणि त्यानंतर कुठेतरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एनडीए सोबत भाजप सोबत एनडीए सोबत जाणार असल्याची ही चर्चा अधिकच रंगू लागलेली आहे. आणि त्यानंतर या
सगळ्या बाबतीवरती आपण जेव्हा स्पष्टीकरण घेतलेलं आहे, स्वतः जयंत पाटील यांनी या सगळ्याच गाठीभेटी नाकारलेल्या आहेत, कोणतीही भेट झालेली नाहीये. सोबतच आपण पाहतोय की एक 5-6 दिवसांपूर्वीच जेपीसीची बैठक जी आहे दिल्लीत सुरू होती आणि या दिल्लीमध्ये स्वतः सुप्रिया सुळे या तिथे उपस्थित होत्या, विनोद तावडे हे देखील तिथे होते आणि त्यांच्यामध्ये देखील 4 वेळा भेटी झाल्या असल्याची माहिती आहे. पण ह्यासोबतच आपण पाहतोय की विनोद तावडे असतील, निशिकांत दुबे असतील आणि भाजपचे इतर नेते जे आहेत ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसोबत चर्चेत आहेत. विलिनीकरण असेल किंवा मग कशा पद्धतीत एनडीए मध्ये सहभागी व्हावा यासाठीची ही चर्चा असेल. अशा ह्या चर्चा नुसत्या रंगू लागलेल्या आहेत, पण ह्या चर्चांना कुठेही आपण पाहतोय की स्पष्टीकरण अजून आलेलं नाहीये, कोणीही दुजोरा दिलेला नाहीये. तुर्तास आपण पाहतोय की या ज्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत त्यांना कुठेतरी आपण पाहतोय की एक जे माध्यमांपुढे ज्या ज्या प्रकारे वेगवेगळ्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत त्यामुळेच अशा पद्धतीची ही भूमिका जी आहे ती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केलेली होती. तुर्तास आपण पाहतोय की शरद पवार यांची जी भूमिका होती, शिवशाहू फुले आंबेडकर या सगळ्याच नेत्यांची जी भूमिका आहे ती एनडीए सोबत जात असताना भाजपचं नेतृत्व स्वीकारू शकत नाही अशा पद्धतीची होती. पण एक मधल्या काळामध्ये आपण पाहिलं होतं की शरद पवार यांच्या पक्षातील एक गट जे आहे ते एनडीए सोबत जाण्यासाठी इच्छुक होता, तर मात्र एक गट जे आहे ते एनडीए सोबत नाही जाण्यासाठी इच्छुक होतं. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे अध्यक्ष आहेत शरद पवार यांच्यासोबत या संदर्भामध्ये काही महत्वाची चर्चा देखील झालेली असल्याची कळत आहे. पण मात्र ज्या पद्धतीत आपण पाहतोय की अजित पवार यांच्या पक्षाने आधीच दुसरा पक्ष गठीत करून मात्र काही आमदारांसोबत जाऊन संपूर्ण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो एनडीए सोबत गेलेला आहे आणि त्यानंतर आता शरद पवारांचा हा पक्ष देखील एनडीए सोबत भाजपच्या काही नेत्यांसोबत चर्चा करून पुन्हा एकदा त्यांची भूमिका काय असू शकते याकडे ह्या सगळ्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत. पण प्रामुख्याने आपण पाहिलेलं आहे की जे वरिष्ठ नेते आहेत किंवा मग स्वतः सुप्रिया सुळे असतील या सगळ्यांनी या विषयावरती कुठेतरी हास्यास्पद असल्याचं देखील बोललं जात आहे. कोणतीही अद्यापही अशी चर्चा झालेली नाहीये आणि ज्या काही गाठीभेटी होत असतील तर त्या निश्चितच या सगळ्या भूमिकेवरती नसणार असं देखील त्यांनी ठाम बोललेले आहेत. काल देखील आपण पाहिलेलं होतं की काल जेव्हा 2 दिवसांपूर्वी शरद पवार विधानभवनामध्ये आले होते तेव्हा शिंदेच्या ते दालनामध्ये गेले होते, तेव्हा देखील एक वेगळी चर्चा रंगू लागली होती. पण त्या देखील चर्चेला कुठेतरी फुल स्टॉप जो आहे तो काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं फुल स्टॉप लावण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूणच ह्या चर्चा नुसत्या रंगू लागलेल्या आहेत, पण ह्याला दुजोरा अद्यापही कोणी दिलेला नाही. त्यामुळे निश्चितच येत्या काही दिवसांमध्ये यावरती शरद पवार यांच्या पक्षाकडून काही प्रमुख नेते बोलतात का किंवा मग सुप्रिया सुळे यांची काही भूमिका येते का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. करण की 2014ला ज्यावेळी भाजपचं सरकार राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आलं अगदी त्यावेळेस पासूनच दबक्या आवाजात वारंवार ही चर्चा रंगली आहे की शरद पवार यांची भाजपसोबत गुप्त बैठक आणि चर्चा सुरू आहे. कारण 2014चा बाहेरून पाठिंबा असेल आणि त्यानंतर सुद्धा बऱ्याच त्या प्रकारच्या घडामोडी घडत आलेल्या आहेत. याबाबत नेमकं काय सांगशील? निश्चितच, कारण ज्या पद्धतीत आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची विचारधारा असेल, भाजपची विचारधारा असेल ही पूर्णपणे वेगवेगळी आहे आणि शरद पवार या विचारधारेशी कधीही जाणार नाही असं त्यांचं ठाम मत आहे. आणि तसंच आपण पाहतोय की सध्या स्थिती जर आपण पाहिली राजकीय वातावरणामध्ये ज्या ज्या वेगळ्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत त्यामुळे काही आमदारांचं एक गट जे आहे ते एनडीए सोबत जाण्यासाठी इच्छुक असल्याची काही चर्चा रंगत होती. पण मात्र त्याला दुजोरा कुणीही दिलेला नाहीये. स्वतः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अनेक नेत्यांना आमदारांना जेव्हा विचारणा केली तर अशा पद्धतीची कोणतीही चर्चा नाहीये. पण दबक्या आवाजामध्ये आपण पाहतोय की काही गुप्त बैठका ज्या आहेत त्या भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या झाल्या असल्याचं देखील कळत आहे. पण दिल्लीमध्ये ज्या पद्धतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भामध्ये विचारणा करण्यात आली त्यावेळी त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीची कोणतीही राजकारणामध्ये बदल होणार नाहीये किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार आहे अशा पद्धतीची अद्यापपर्यंत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आणि तसंच आपण पाहतोय की सध्या विधिमंडळामध्ये आपण पाहतोय की पावसाळी अधिवेशन सुरू असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रत्येक आमदारांकडनं ही जर आपण माहिती घेतली किंवा त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या तर निश्चितच अशा पद्धतीची कोणती चर्चा नाहीये असंच उत्तर त्यांच्याकडनं दिलं जात होतं. पण मात्र यावरती आता नेमकं शरद पवार असतील किंवा मग खासदार सुप्रिया सुळे असतील ह्या त्यांच्या भूमिका काय आहेत किंवा मग येत्या काळामध्ये त्यांच्याकडनं काय यावरती प्रतिक्रिया येतात हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. नक्कीच मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.